तर शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। पावसासंदर्भ बातमी अशी आहे की पुढच्या 48 तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल। तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडू शकतो। महाराष्ट्रामध्ये 14 जून पासून ते 22 जून पर्यंत थंड होता आणि 23 जून 24 जून 25 जून पर्यंत अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे। आणि आज 25 जून ते 30 जून पर्यंत कोणत्या भागामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। नाशिक, पुणे, मुंबई, पालघर, कोल्हापूर, सांगली, सातारा या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आज दुपारनंतर आपल्याला दिसेल, हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे। आणि पुढच्या 2-3-4 दिवसामध्ये जास्त पावसाला सुरुवात या काही भागामध्ये होऊ शकते। आणि अरबी समुद्रामध्ये जास्त बाष्प निर्माण झाल्यामुळे या काही जिल्ह्याला जास्त फायदा होणार आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर या काही जिल्ह्याला जास्त फायदा होणार आहे। डेपोली, पुणे, अहमदनगर, अकलूज, विजयपूर, सोलापूर, लातूर, मुंबई या काही जिल्ह्याला जास्त फायदा होणार आहे नगरपर्यंत। वरती पाहिले तर नाशिक, मालेगाव, पालघर, औरंगाबाद या काही जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्रीपासून आपल्याला दिसेल। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल। बाय बाय।